ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आज संपूर्ण भारतभर औषध विक्रेत्यांच्या लक्षणीय संप पुकारण्यात आला आहे. जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे 12.5 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 350 रिटेल औषध विक्रेते सहभागी झालेत. देशातील सध्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही कायदेशीर बदल झालेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेले ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. ही विक्री त्वरित बंद व्हावी ही प्रमुख मागणी आहे. आपल्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन जे आहे एआयसीच्या म्हणजे आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतभर 12.5 लाख केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत जे गेले 2018 पासून आम्ही करतोय की भारतामध्ये जी बेकायदेशीर विक्री ऑनलाईनवर औषधांची चालू आहे, कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नसताना ऑनलाईन विक्री करण्याची तरतूद नाही आहे, तरी देखील ही ऑनलाईन विक्री जी ऑनलाईन पोर्टल मार्फत जी केली जाते आणि ज्यामुळे लोकांपर्यंत चुकीची औषधं पोचणं किंवा नशेचे ड्रग्स किंवा हे सहजपणे आपल्या तरुणांपर्यंत जाणं, गर्भपाताची औषध जी आहेत ती सहजपणे उपलब्ध होणं, याचे जे दुष्परिणाम आहेत ते आता समाजाला भोगायला लागणार आहेत. त्या विरोधात आमची मागणी आहे की ही बेकायदेशीर विक्री जी आहे, जी कोर्टाने स्टे आणलेला आहे याच्यावर की ऑनलाईन भारतामध्ये चालू नये यासाठी स्टे पण दिलेला आहे, तरी देखील कुठल्याही यावर कारवाई सरकारने केलेली नाही. ती प्रथमतः बंद व्हावी, जेणेकरून आमच्या सर्व रुग्णांचे किंवा 140 कोटी जनतेच्या आरोग्यास जो धोका निर्माण झालेला आहे तो धोका सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून माझे सर्व केमिस्ट बांधव इथे बांधव आणि भगिनी मिळून 650 केमिस्ट इथे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग.